मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद मेहर साई चारनाळा या संघाच्या माध्यमातून वीरू ऑन स्ट्राइक. येथे मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला देखणा कडक बेधडक पालघरचा वंडर बॉय वीरेंद्र बाबरे याच्या बॅट मधून आलाय एबी ट्रॉफी षटकार 6 धावा. चांगला फटका. वीरेंद्र बाबरे यासाठी जाणले जातात आणि का म्हणून मी इथे मैदानाच्या आतमध्ये संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून संघामध्ये वर्णी लागते. वीरेंद्र बाबरे हे नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती का चर्चेत आहे. खूप चांगल्या पद्धतीनं साई चारनाळा संघाचे गोलंदाजी करत होते, परंतु सातपाटी 11 संघाचे फलंदाज सांगतात ते मागच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये आम्ही देखील तुल्यबळ आहोत, चांगली फलंदाजी आम्ही देखील करू शकतो. पुढचा बॉल याही वेळेला कव्हरला काय फटका खेळला वीरेंद्र बाबरे, सलगचा दुसरा. दिवेश सर या फटक्याचं कौतुक कसं करा, ज्या पद्धतीनं जो स्ट्रोक केला इनसाइड आउट तेवढं सोपं नसतं, परंतु वीरेंद्र बाबरेचा क्लास आहे खूप छान पद्धतीने. नक्कीच वीरेंद्र बाबरे बद्दल म्हणायचं झालं ज्या रीतीने तो षटकारांची उधळण करतोय कौतुकास्पदी भूमिका आहे. समोर गोलंदाज किती ताकदीचा असो, संघ किती ताकदीचा असो, मी हार मानणार नाहीये. जेव्हा जेव्हा ध्रुव 11 सातपाटी असो, सातपाटी 11 संघ असो, जेव्हा हा संघ अडचणीमध्ये सापडतो वीरेंद्र बाबरे तिथे उभा राहतो आणि या मॅचमध्ये देखील त्याने तेच करून दाखवलंय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण इन ॲक्शन आपण पाहतोय. म्हणतात ना की जंगलामध्ये वाघाची एंट्री झाल्यानंतर इतर प्राणी जे असतात त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं आणि जेव्हा वीरेंद्र बाबरे फलंदाजी मार्कवर येतो तेव्हा गोलंदाजाचं अस्तित्व धोक्यात येतं आणि ते दर्शवणारे 2 चेंडूंमधील 2 षटकार. वन्स अगेन लॉफ्ट केलंय ऑन साइडला 3 इन अ रो. 3 चेंडू 3 षटकार. वीरेंद्र बाबरे काय बॅटिंग सुरू आहे. विलक्षण फलंदाजीचं पृथक्करण. 3 चेंडू 3 षटकार. षटकारांची संततधार या ठिकाणी अनुभवाला मिळते. चौथा येईल का बघा. आता चर्चा विनिमय रंगू लागले कारण वीरेंद्र बाबरेची बॅट लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार, विस्फोटक, आक्रमक, जिगरबाज, तडाखेबाज आणि चित्रबाणू फलंदाजी, ज्वलंत फलंदाजी, अग्नी